महत्वाची बातमी, एकनाथ पवार ससून हॉस्पिटलचे नवे डीन असणार आहेत। डीन पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। ससून रुग्णालय सातत्याने चर्चेत येत असतं। चंद्रकांत म्हस्केंकडे त्याचा पदभार होता, मात्र आता त्यांच्याकडून एकनाथ पवार हे ससूनचे नवे डीन असणार आहेत। अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर सध्या आपल्या संपर्कात आहेत। नितीन, नव्या एकनाथ पवारांकडे नवी जबाबदारी सोपवण्यात येते, डीन म्हणून त्यांच्याकडे पदभार देण्यात येतोय, काय अधिक तपशील? निश्चितपणे आपण पाहिलं असेल, ससून रुग्णालय ड्रग माफिया ललित पाटील पलायन असेल किंवा त्यानंतर पुण्यातलं हिट अँड रन प्रकरणी ब्लड सॅम्पल बदलण्याचं प्रकरण असेल, यावरून चर्चेत आहे। त्याचबरोबर ससून मधली जी दोन महत्वाची पदं आहेत, डीन आणि त्याचबरोबर ससूनचे सुप्रिटेंडेंट, या दोन्ही पदांवर व्यक्तींच्या देखील सातत्यानं बदल्या करण्यात येत आहेत आणि आता त्यात एक नवीन भर पडलेली आहे। अगदी काही दिवसांपूर्वी डॉक्टर चंद्रकांत म्हस्के यांना ससूनचे डीन म्हणून नियुक्त करण्यात आलेलं होतं। तात्पुरता पदभार त्यांच्याकडे देण्यात आलेला होता। ते सध्या बारामतीच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन आहेत आणि काही दिवसातच त्यांची बदली करण्यात आलेली आहे आणि एकनाथ पवार यांची त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे। मात्र ही पूर्ण वेळ नियुक्ती नाहीये। त्यांना मुंबईतलं जे ग्रँड शासकीय महाविद्यालय आहे तिथे ते प्राध्यापक आहेत डॉक्टर पवार, आणि तिथला पदभार सांभाळून त्यांना ससूनचं डीन पदाचा पदभार सांभाळायचा आहे। एवढं महत्वाचं पद असताना पूर्ण वेळ शासन डीन का नियुक्त करत नाही, अधिष्ठाता का नियुक्त करत नाही, असा प्रश्न उपस्थित होतो। नक्कीच, धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।